एकदा हॉटेलपेक्षाही भारी चवीचा हा दाल तडका करून घरच्यांना करून खाऊ घाला. घरचे तर तुमची स्तुती करणं थांबवणारच नाही आणि इतका भारी हा दाल तडका तयार होणार आहे की परत परत तुम्हाला करायला लावतील. तर आता त्यासाठी 1 वाटी तूर डाळ 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यातलं पूर्ण पाणी काढून ही डाळ कुकरमध्ये शिजायला टाकायची आहे. आता डाळ बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे. आता यामध्येच आपल्याला 2 चुटकी हिंग, हळद, 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा, तसंच 1 चमचा तेल घालून ही डाळ 3 शिट्या कुकरच्या आपल्याला काढून घ्यायची आहे. आता कुकर उघडून डाळ छान शिजल्या गेलेली आहे. डाळ अजिबात घोटायची नाही, फक्त एकसंध अशी करून घ्यायची आहे. आता डाळ फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालणार आहोत. तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी तसंच हिरव्या मिरचीचे काप, परत 2 चुटकी हिंग घालणार आहोत आणि भरपूर असा लसूण, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, खिसलेलं आलं आणि अर्धा चमचा कुटलेले धणे घालायचे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा धना पावडर आणि हळद घालून घ्यायची 2 चुटकी, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं. परत छान असं परतून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी घालायची आणि ती सुद्धा तेलात अशी छान परतून घ्यायची. आता यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, तोही मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता शिजवलेली तूर डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं. फार जास्त पाणी नाही घालायचं. परत छान एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठही आपल्याला एकत्र करून घ्यायचं, वरून कसुरी मेथी घालायची आणि यावर तडका द्यायचा आहे आपल्याला. डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तडका देण्यासाठी मस्त 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं, त्यामध्ये जिरे आणि लसूण घालायचा, चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि मस्त गरमागरम असा हा तडका या डाळीवर घालायचा. अगदी हॉटेल स्टाईल दाल तडका घरीच तयार करू शकाल तुम्ही.